सिल्लोड तालुक्यातील शिवना येथे पेट्रोल पंपावरून चोरी गेलेले पैसे व आरोपीला अजिंठा पोलिसांनी केली अटक। आज दिनांक 2 मार्च दुपारी 2:30 अजिंठा पोलिसांनी माध्यमांना माहिती दिली की शिवना येथील अजिंठा बुलढाणा महामार्गावरील सद्गुरू पंपवरून 1,20,000 रुपये चोरी गेल्याची घटना घडली होती। या प्रकरणी अजिंठा पोलीस तपास करीत असेल त्यांना याच पंपावरील 2 कर्मचाऱ्यावर संशय आल्याने त्यांनी सदरील एक अल्पवयीन कामगाराला विचारपूस केली असता सदरील गुन्हा त्यांनी केल्याचा अजिंठा पोलिसांना कबुली दिली। सदरील आरोपीने दाखवलेल्या जागेवरून 1,20,000 रुपये अजिंठा पोलिसांनी जप्त केले असून सदरील आरोपीला त्याच्या आई वडिलांच्या स्वाधीन करण्यात आले आहे, अशी माहिती अजिंठा पोलिसांनी माध्यमांना दिली आहे। सद्गुरू पेट्रोल पंप या ठिकाणी सकाळी 5:30-6च्या दरम्यान चोरी झालेली आहे अशी फिर्याद शिवना येथील चंदन गुप्ता या व्यक्तीने दिलेली होती। त्या फिर्यादीवरून आम्ही दोन संशयित इसमांना आपल्या ताब्यात घेऊन त्यांना विश्वासात घेऊन त्यांची विचारपूस केली असता एक अल्पवयीन विसंबा विधी संघर्षित बालक याने कबूल केले की या पेट्रोल पंपावरील ज्या लॉकरमध्ये 1,20,000 रुपये ठेवलेले होते ते मी पेट्रोल पंपाच्या मागे एक शेडपत्राच्या बाजूला खाली ठेवलेले आहे, लपून ठेवलेले आणि ते मी कुठे यूज केलेले नाही, ते तिथेच आहेत अशी माहिती दिल्यामुळे त्याला विश्वासात घेऊन त्याचे वडील गणेश मोतीराम चंडोल यांना सोबत घेऊन त्यांना पोलीस प्रोसेस करून या ठिकाणी पेट्रोल पंपावर आणले असता त्याने सदरचा गेलेला मुद्देमाल गेलेला मुद्देमाल 1,20,000 रुपये, त्यामध्ये 500च्या नोटा आहेत। तर असा मुद्देमाल त्यांनी आम्हाला दाखवला, तो संबंधित गुन्ह्यामध्ये रिकवर करण्यात आलेला आहे। सदर व्यक्तीचे मुलाचे नाव आपल्याला मी नंतर कळवतो, परंतु त्यांनी त्या संदर्भात कबुली दिलेली आहे आणि मी ही चोरी केलेली आहे असं कबूल केलेलं आहे।